अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नागपूर येथून समीर दामले या दादांचा। दादा म्हणतात, श्री गजानन महाराजांची उपाययोजना। जय गजानन। गजानन विजय ग्रंथाच्या 4थ्या अध्यायात महाराजांच्या चिलिमेसाठी विस्तव मागण्याकरता लहान मुले जानकीराम सोनाराकडे जातात। जानकीराम अक्षय तृतीयेचा सण म्हणून विस्तव देण्यास नकार देतो। तेव्हा मुलं त्याला म्हणतात, गजानन महाराज देवांचेही देव जाण। हा उल्लेख जेव्हा माझ्या नजरेखालून जातो तेव्हा मला माझ्या आईची आई प्रकर्षाने आठवण येते। कारण आजीचा एक फंटा होता। ती म्हणायची, देव म्हणजे गजानन महाराज। तिची एक फिलॉसॉफी होती। तिच्यासमोर जर कुणी म्हटलं की गजानन महाराजांनी मला अमुक दिलं तमुक नाही दिलं तर ते तिला आवडायचे नाही। ती म्हणायची, महाराजांनी मला काय दिलं हाच हिशोब, पण मी महाराजांना काय दिलं त्याचं काय? मी त्यांची उपासना करतो का? मी दर्शनाला गेलो? मी मनापासून पारायण केलं? मी नमस्कार करतो का? मुळात महाराजांनी भक्तिमार्ग सोपा असं म्हटलं, परंतु तो साधण्यास कठीण आहे असंही सांगितलं आहे। त्यासाठी आवश्यक असणारं आचरण महाराजांनी सांगितलं ते आपलं असावं। आपण त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा, बाकी सर्व गोष्टी त्याच्यावर सोडून द्याव्यात असं तिचं म्हणणं असायचं। असो, आजीच्या त्या गोष्टी उत्तमच होत्या। मला त्या किती जमणार आहे देव जाणे, पण एक मात्र झालं, आजीमुळे गजानन महाराजांची भक्ती मात्र जीवनात स्थिरावली। इतकंच नाही तर महाराज योग्य वेळी भक्तांची काळजी घेतात असा अनुभवही आला। 2 अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो। एक 2001चा आहे तर दुसरा 2005चा आहे। प्रथम 2005चा अनुभव सांगतो, नंतर 2001चा। गजानन विजय ग्रंथाचं पारायण हा माझ्या जीवनातील अविभाज्य भाग झाला। मी पोथीत म्हटलेल्या विशिष्ट दिवसांना पारायण करून आनंद प्राप्त करू लागलो। गुरुपुष्प योगावर पारायण हाही नेहमीचा भाग झाला। एकदा नेमकी गुरुपुष्प योगावरच यवतमाळ येथे कंपनीने मीटिंग ठेवली। आम्ही गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो। मीटिंग सकाळी 9:30 म्हणजे 9:30ला होती। तो ऑगस्ट-सप्टेंबरमधील काळ होता। मला निश्चित तारीख आठवत नाही, पण त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग होता। मला पारायणासाठी 4 तास लागतात। अर्थात मीटिंगच्या आधी पारायण पूर्ण करायचं तर पहाटे लवकर उठणं आवश्यक होते। माझी खोली पहिल्या मजल्यावर होती। मी संध्याकाळी गेस्ट हाऊसवर असलेल्या माणसाला बोलावून सांगितलं, मला उद्या पहाटे 4:30ला उठवशील? तो म्हणाला, ठीक आहे साहेब। त्याला विचारलं, तुझं नाव? तो म्हणाला, गजानन। निजण्यापूर्वी महाराजांना प्रार्थना करताना म्हटलं, त्या गजाननाला सांगितलं आहे उद्या लवकर उठवायला। मीटिंगच्या आधी पारायण होईल तर बरे। गुरुवारी पहाटे बरोबर 4:30च्या सुमारास मला कुणीतरी आवाज दिला, उठा। माझी झोप चाळवली। पुन्हा आवाज आला, उठा, पारायणाला बसायचं आहे ना। मला जाग आली। मी उठून बाथरूमला गेलो। चेहऱ्यावर पाण्याचा हापका मारून फ्रेश होऊन बाहेर येऊन पाहिलं। दार आतून जर बंद आहे तर मला आवाज दिला कुणी? कारण दार वाजून तर मला कुणी उठवलं नाही। मी आंघोळ करून पूर्ण तयार झालो। तुळस अथवा फूल मिळालं तर पाहावं म्हणून दार उघडून जिन्याने उतरतच होतो तर गजानन घाईघाईने डोळे चोळत वर येत होता। मला म्हणाला, साहेब माफ करा, मला जागच आली नाही। मी त्याच्याकडे पाहून फक्त स्मित हास्य केलं। मी त्याला फुलं आणण्यासाठी पाठवलं। महाराजांनी माझा फुलं आणण्याचा वेळ वाचवला होता। त्या दिवशीच्या पारायणात एका वेगळ्याच पातळीवरील एकाग्रता साधली होती। ऑक्टोबर 2000ची घटना। दिवाळी सण होता। त्या दिवशी आईला ऑफिस होतं। ती PW मध्ये नोकरीला होती। तिला आणायला दुपारी 1च्या सुमारास सिव्हिल लाईन्स भागाकडे चाललो होतो। भोले पेट्रोल पंपाजवळ मी शांतपणे स्कूटरने सरळ जात होतो। पुढे 2 दारोडे सायकल वेडीवाकडी कशी तरी चालवीत जात होते। त्यातील एक माझ्या स्कूटरवर धडकला।
त्या धक्क्याने दोघेही खाली पडले. वास्तविक मी सरळ निघून गेलो असतो तर चालले असते, पण मी त्यांना काही लागले का तर नाही ना हे पाहण्यासाठी उतरलो. त्यांना काही झालं नव्हतं, पण जमलेल्या गर्दीत कुणीतरी एक दगड माझ्या डोक्याला मारला. मागे डोक्याला जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. सर्व गर्दी पांगली. मला शर्टवर रक्त दिसू लागले. काही बघे तिथे उभे होते. कुणी मदतीला येईना. तोच एक ऑटो रिक्षा तिथे थांबली. ऑटोमधून एक माणूस खाली उतरला. अधिकारवाणीने किल्ली मागून माझी स्कूटर बाजूला लावली. माझा दंड धरून मला ऑटोत बसण्याची सूचना केली. वेगानं ऑटो लता मंगेशकर हॉस्पिटलकडे वळवला, पण तिथे ओपीडीला डॉक्टर त्यावेळी उपलब्ध नव्हते. म्हणून मूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेला. तिथे मी त्याला सासरच्या लोकांचा लँडलाईन नंबर दिला आणि मी बेशुद्ध झालो. खोल जखम होती. डॉक्टरांनी जखमीला टाके घातले. काळजीचं कारण नाही म्हणाले. मी शुद्धीवर आलो. आजूबाजूला असलेल्या नातेवाईकांच्याकडे ऑटोवाल्याची चौकशी केली. तो ते लोक येईपर्यंत थांबला होता. त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला आणि जिस काम के लिए मैं आया हूँ वो हो गया असं म्हणून एकही पैसा न घेता सब ठीक हो जाएगा असा आशीर्वाद घेऊन चालता झाला. माझी जखम ठीक झाली, पण डोकं दुखू लागलं आणि ते काही केल्या थांबेना. गोळी घेतली की तेवढ्यापुरतं थांबून पुन्हा डोकं दुखणं सुरू. हा डॉक्टर तो डॉक्टर. कुणी म्हणे क्लॉट असेल, कुणी म्हणे स्कॅनिंग करा. सर्व झालं, पण काहीच आराम नाही. औषध बदल झाला, डॉक्टर बदल झाला, अन्य उपाय झाले, पण काहीही आराम नाही. मी बेजार झालो. कामात लक्ष लागेना. अशात 2 महिने गेले असतील. मध्ये मध्ये महाराजांची आठवण होतच होती, पण आता मात्र निर्धार केला. सौला म्हटलं, चल शेगावला जाऊन महाराजांना दाखवून येऊ, सांगून येऊ. दुपारी शेगावसाठी बसने निघालो. वाटेत बस फेल झाली. बऱ्याच वेळाने दुसऱ्या बसने सोय होऊन रात्री शेगावला पोहोचायला बराच उशीर झाला. रात्र बरीच झाली होती. भक्त निवासजवळील सेवकरी म्हणाले, खोली देता येणार नाही. मंदिरात कार्यालयात अध्यक्ष बसले आहेत, त्यांची चिठ्ठी आणा. आम्ही कार्यालयात गेलो. तिथे माननीय शिवशंकर भाऊ होते. त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, काही बोलू नका, मी सर्व जाणतो. बाजूला बसलेल्या कुणाला तरी ते म्हणाले, चिठ्ठी लिहा, मी सही करतो. भक्त निवास क्रमांक 5 मध्ये आम्ही विसावलो. दुसरे दिवशी पहाटे उठून तेव्हा असलेल्या त्या लहान दारातून, पूर्व दारातून आत आणि पश्चिम दारातून बाहेर, या पद्धतीने मी 6 फूट उंच माणूस दर्शनासाठी खाली उतरलो. महाराजांच्या समोर हात जोडले. सर्व व्यथा सांगितली. म्हटलं, तुम्ही सर्व जाणताच. आज मुद्दाम या कारणाने मी आलो आहे. रक्षण करा असं सांगून पायरी चढून वर आलो आणि दारातून बाहेर पडत असताना डोकं धाडकन दारावर आपटलं. प्रचंड झिंझिण्या उठल्या. दोन्ही हाताने डोकं धरून बाहेर पडलो. काही सेकंद डोकं खूप दुखलं, पण ते मार लागल्यावर दुखावं तसं दुखलं आणि थांबलं म्हणजे असं थांबलं की आज त्या गोष्टीला 15 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, पण माझं डोकं दुखणं बरं झालं आहे. मोठमोठ्यांना जिथे निदान झालं नव्हतं ते गजानन महाराजांना क्षणात समजलं होतं, किंबहुना ते आधीच सर्व जाणून होते. शेगावहून परतल्यावर मित्रांनी विचारलं, काय रे, काय झालं शेगावला? मी म्हटलं, काही नाही, डोकं दुखायचं थांबलं. म्हणाले, थांबलं कसं काय? त्यावर मी आकाशाकडे पाहत दोन्ही हात वर करून उत्तर दिलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.